नमस्कार ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्याच्या पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नसतो. 100% ही व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. एनर्जी एक्सचेंज का करतात? कारण तुमचे तरंग इथे पोहोचतात, तुमची हजेरी लागते चॅनलवरती, त्यामुळे तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. तुमच्या येणारे भविष्याचे संकेत, तुम्हाला दैवी शक्तीचा संकेत, तुमच्या जीवनाशी निगडीत गोष्टींचा उलगडा, रहस्य इथे तयार होतात, इथे तुम्हाला दिसतात. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, जेव्हा मी कार्ड शफल करत असताना तुमचं पूर्ण लक्ष माझ्या हातांवर आणि या कार्ड्सवर लक्ष आपलं केंद्रित करा आणि मनातल्या मनात निसर्गाला सांगा, ब्रह्मांडाला सांगा की माझ्यासाठी असा काय संदेश आलेला आहे, तो तुम्ही मला देणार आहात, माझ्या भल्यासाठी देणार आहात, तो मला सांगण्यात यावा. कर्क राशी, सप्टेंबरची ओव्हरऑल एनर्जी म्हणजेच मुख्य ऊर्जा, विजय आणि वेगाचे आगमन. या महिन्याची मुख्य ऊर्जा तुमची प्रचंड वेग, विजय आणि सुरक्षितता दर्शवते. गेल्या काही काळापासून रखडलेली किंवा संथ चाललेली परिस्थिती आता अचानक वेग घेणार. तुमच्या मार्गात अनेक चांगल्या बातम्या आणि संधी एकाच वेळी येण्याचे संकेत दिसत आहेत मला. महिन्याच्या सुरुवातीला काही जुन्या आखाड्याद्वारे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागू शकतो, परंतु या संघर्षातूनच तुमचा विजय निश्चित आहे. तुम्ही एका अत्यंत सुरक्षित खंबीर ऊर्जेमध्ये प्रवेश करत आहात. आता आपण पाहूया तुमचं करिअर, जॉब आणि बिझनेस काय सांगतो हा महिना. तर यशाची गुढी आणि नवीन संधी, विजय आणि कौतुक. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठे यश मिळणार. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल वरिष्ठांकडून. समाजात तुमचे कौतुक होईल. प्रगतीची किंवा पदोन्नतीची म्हणजे प्रमोशन, सुवर्ण संधी चालून येईल. अडथळ्यांवर मात कराल तुम्ही. जर व्यवसायात किंवा नोकरीत काही स्पर्धा किंवा विरोधाची परिस्थिती असेल तर तुम्ही अत्यंत धैर्याने तुमचे स्थान तुम्ही टिकवून ठेवणार आणि तुम्ही शत्रूंवर मात कराल. कामात वेग येणार. एकामागून एक अनेक नवीन प्रोजेक्ट किंवा ऑर्डर्स मिळतील. एकाच वेळी कामे हातात घेतल्यामुळे तुम्हाला प्रचंड धावपळ तुमची वाढू शकते या महिन्यात. आता आपण पाहूया तुमचं मनी फायनान्स काय सांगतं या महिन्यात. पैसा आणि आर्थिक स्थिती, तर आर्थिक स्थैर्य आणि नवीन पायाभरणी दिसते. आर्थिक सुरक्षता, पैशाच्या बाबतीत हा महिना तुमच्या नशिबात अत्यंत सुरक्षित आणि मजबूत पाया घेऊन येत आहे. उत्पन्नाचा एक नवीन आणि ठोस मार्ग सुरू होईल, ज्यामुळे भविष्यातील तुमची आर्थिक चिंता मिटतील. गुंतवणुकीचे फळ मिळताना दिसते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची किंवा मालमत्ते संबंधित व्यवहारातून मोठा फायदा होण्याचे स्ट्रॉंग संकेत दिसत आहेत. आर्थिक बाजू पूर्णपणे बळकट राहील तुमची. आता आपण बघूया लव आणि रिलेशनशिप म्हणजेच प्रेम आणि नातेसंबंधांबाबतीत हा महिना काय सांगतोय. तर भावनिक संदेश आणि कौटुंबिक आनंद. आता जे सिंगल्स आहेत पूर्णपणे, तुमच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन होऊ शकते, जी तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे पुढाकार घेईल. स्वतःहून चालत येईल ही व्यक्ती तुमच्याकडे. एखादा रोमॅन्टिक संदेश किंवा प्रेमाचा प्रस्ताव मिळण्याची दाट शक्यता आहे. आता जे रिलेशनशिपमध्ये आहेत, ऑलरेडी नात्यामध्ये आहेत, लग्न झालेले मॅरिड आहेत, त्या लोकांसाठी तर वैवाहिक किंवा प्रेम जीवनात अत्यंत आनंदाचे वातावरण राहणार. जोडीदार तुमच्या यशात भागीदार बनेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे किंवा सेलिब्रेशनचे नियोजन होऊ शकते. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल तुमचा. या महिन्यात एखादी इम्पॉर्टंट इव्हेंट, एखादी महत्त्वाची घटना काय घडू शकते, कुठली संधी येऊ शकते, तर एकाच वेळी अनेक संधी येणार आहेत. या महिन्यात सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे कामाचा आणि संधीचा वेगवान प्रवाह. बऱ्याच दिवसापासून ज्या चांगल्या बातमीची तुम्ही वाट पाहत होता ती अचानक तुमच्यापर्यंत पोहोचेल. एकाच वेळी अनेक सकारात्मक बदल घडल्यामुळे तुम्हाला सुरुवातीला आश्चर्य वाटेल, पण हीच तुमच्या भाग्योदयाची सुरुवात असेल. तुमच्यासाठी गायडन्स आणि ॲडवाईस काय आहे या महिन्यात. तर संरक्षणात्मक पावित्र्य सोडून पुढे या. घाबरू नका.
भूतकाळातील कटू अनुभवांमुळे स्वतःभोवती संरक्षणात्मक भिंत तुम्ही उभी करू नका. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. त्यामुळे मोकळेपणाने नवीन संधींना स्वीकार करा. वेगाशी जुळवून घ्या. परिस्थिती वेगाने बदलत असताना आळस सोडून तत्परतेने निर्णय घ्या, कारण आलेली संधी पुन्हा मिळणे कठीण होईल. आनंद साजरा करा. विश्वाने दिलेल्या या यशाचा आणि आनंदाचा स्वीकार करून कृतज्ञ राहा, आभारी राहा. आता आपण पाहूया तुमच्या आरोग्याची स्थिती. आरोग्य काय सांगते या महिन्यात? तर स्नायूंचे कडक होणे आणि जुना पाठीचा त्रास. कार्ड्समध्ये एक व्यक्ती अनेक काठ्या धरून बचावात्मक पवित्र्यात उभी असलेली मला इथे दिसत आहे. हे दर्शवते की तुम्ही सतत सतर्क आणि मानसिक दबावाखाली आहात. यामुळे तुमच्या पाठीचा कणा, कंबर आणि खांदे यांचे स्नायू प्रचंड कडक होऊ शकतात. विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. अति धावपळ आणि थकवा जाणवू शकतो. अनेक काट्या हवेत वेगाने प्रवास करताना मला इथे दिसत आहेत कार्ड्समध्ये. याचा अर्थ असा की या महिन्यात तुमची शारीरिक आणि मानसिक धावपळ कमालीची वाढणार आहे. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेतल्यामुळे महिन्याच्या शेवटी प्रचंड शारीरिक थकवा, ऊर्जेचा ऱ्हास जाणवू शकतो. पचनशक्ती आणि पाण्याचे विकार. धावपळीच्या नादात पाण्याच्या प्रमाणाकडे दुर्लक्ष होऊ शकते तुमचे. यामुळे डिहायड्रेशन, उष्णतेचा त्रास किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात. प्रवासात असताना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. आरोग्यविषयक सल्ला आणि तुम्हाला उपाय काय आहेत या महिन्यासाठी? तर बचावात्मक पवित्रा सोडा. मनात सततची असुरक्षिततेची भावना शरीराला आजारी पाडते. स्वतःला मानसिक आराम देण्यासाठी दररोज हलका व्यायाम किंवा योगासन करा किंवा थोडा फेरफटका मारून या. वेळेचे नियोजन करा. कामाच्या वेगासोबत स्वतःच्या जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा निश्चित करा, जेणेकरून शारीरिक संतुलन बिघडणार नाही. भूतकाळातील जखमांवरून स्वतःभोवती उभारलेली भिंत. रचनेत एक योद्धा डोक्याला पट्टी बांधून अत्यंत सावध उभा आहे कार्ड्समध्ये. याचा अर्थ असा की भूतकाळात तुम्हाला मिळालेल्या धोक्यांमुळे किंवा अपयशांमुळे तुम्ही आता कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही. तुम्ही सतत स्वतःचे रक्षण करण्याच्या विचारात आहात. विश्वाचा संकेत आहे की ती वाईट वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे स्वतःभोवती उभारलेली अविश्वासाची भिंत आता पाडून टाका. अनपेक्षित आणि वेगवान निरोप आणि प्रवास. या हवेत उडणाऱ्या 8 काठ्या हे दर्शवतात की तुम्हाला अत्यंत अचानक किंवा अनपेक्षित प्रवासाचे आमंत्रण येईल. हा प्रवास तुम्हाला व्यावसायिक असू शकतो किंवा परदेशाशी किंवा दूर शहराशी संबंधित असू शकतो. हा प्रवास तुमच्या आयुष्याला मोठी गती देणारा ठरणार. जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या व्यवहारात मोठी प्रगती दिसते. बऱ्याच दिवसापासून रखडलेला एखाद्या मालमत्तेचा किंवा पैशाचा मोठा व्यवहार जो अगदी अंतिम टप्प्यात येऊन थांबला होता, तो या महिन्याच्या उत्तरार्धात अचानक मार्गी लागेल. तुमच्या हातात ठोस पैसा येईल. भावनिक प्रलगता आणि नवीन संदेश. कुटुंबातील सदस्यांकडून किंवा तुमच्या मुलांकडून एखादी अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. जर कोणाशी नाते सुधारण्याची तुमची इच्छा असेल तर समोरून प्रेमाचा किंवा मैत्रीचा हात पुढे येईल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.